नागपुर शहर में वारकरी साहित्य परिषद ने अपने 14वें वर्धापन दिन के मौके पर समाज में संत परंपरा और मानवता के संदेश को आगे बढ़ाने का संकल्प लिया है। नागपुर में वारकरी साहित्य परिषद की 14वीं वर्षगांठ के अवसर पर राज्य स्तरीय पदाधिकारी और कार्यकर्ताओं की एक विशेष कार्यशाला आयोजित की गई। यह कार्यक्रम सामाजिक न्याय विभाग के संयुक्त विद्यमान में आयोजित किया गया। कार्यशाला का उद्देश्य था समाज में अंधश्रद्धा और जादू टोना जैसी कुप्रथाओं के खिलाफ जन जागृति फैलाना और संत विचारधारा के माध्यम से समाज में समानता और मानवता का संदेश देना। संत मुक्ताबाई, जनाबाई और बहनाबाई के नाम पर आयोजित महिला हरिपाठ दंडी स्पर्धाओं ने इस कार्यक्रम में खास रंग भरा। मंच से महिला संतों की परंपरा को जीवंत करने का संदेश दिया गया। वारकरी साहित्य परिषद अब तक महाराष्ट्र में 14 वारकरी साहित्य सम्मेलन आयोजित कर चुकी है। सामाजिक न्याय विभाग के सहयोग से परिषद साल भर अंधश्रद्धा निर्मूलन अभियान भी चलाती है। संतों की इस भूमि महाराष्ट्र में वारकरी परंपरा आज भी समाज सुधार का माध्यम बनी हुई है और नागपुर का यह आयोजन इस परंपरा को नई पीढ़ी तक पहुंचाने का एक मजबूत कदम साबित हो रहा है। महाराष्ट्र ही संतांची, शूरांची, वीरांची भूमी आहे आणि ह्या भूमीमध्ये ज्या संतांनी छत्रपती शिवरायांना, शाहू फुले आंबेडकरांना दिशा दिली समाज हिताची, समाज विकासाची, आणि त्या पंढरीच्या विठोबाचे संत ज्ञानोबा, तुकोबा, नामदेव, एकनाथ, मुक्ताई, जनाई, बहिणाई, चोकोबा, गोरोबा असे सर्व जे संत होऊन गेले, त्या संतांचे विचार, त्या संतांचे आचार, निसर्गाबद्दलची भावना, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, हे असेल किंवा मडे झाकावे परी पेरणी करावे इतक्या कडक, किंवा लावूने मृदुंग सुतिटाळ गो शेऊ ब्रह्मरस आवडीने, किंवा डोंगरावरचे देव जर शित्यान आपल्याला जर बकरी मागत असतील तर ते आम्हाला काय देणार, या भूमिकेतून वारकरी संप्रदायाने जे अंधश्रद्धेच्या विरोधात, समतेच्या विरोधात, समतेसाठी, मानवतेसाठी जी भूमिका घेतलेली आहे, किंवा सगळ्याचे ते अधिकार आहे, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रममंगळ आहे, अशा ह्या वारकरी संप्रदायाच्या विचाराला समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत आणि जगाच्या सर्व कानाकोपऱ्यापर्यंत त्यांना समजेल अशा भाषेत जाण्यासाठी ज्या पद्धतीने 700 श्लोकाची गीता ज्ञानेश्वर माऊलींनी माझा मराठीचा बोलू कौतुके परी अमृता तेही पैसा जिंके अशा अक्षरे रसिके मिळवून या भूमिकेतून सामान्य माणसांना दिशा दिलेली आहे। आणि त्या सर्व विचारांना घेऊन जाण्यासाठी आम्हाला आमची स्थापना 11/11 झाली आहे। त्यावेळीपासून सामाजिक न्याय खातं हे आमच्या सोबत आहे आणि आमच्या माध्यमातून समाजाचं हित, समाजाची भूमिका आणि मानवता समाजात पसरावं यासाठी काम करते। आणि आम्हाला घेऊन महाराष्ट्र शासनाचं सामाजिक न्याय खातं त्याचा जादूटोना विरोधी असेल, अंधश्रद्धा विरोधी असेल, असे सगळे विचार समाजात संतांच्या विचारातून नेण्यासाठी आमची मदत घेत असतात। आज आम्ही महाराष्ट्रात 14 संत साहित्य संमेलन झाली। मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यामध्ये शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी आमच्या 2-2 हजार, 3-3 हजार वारकऱ्यांनी शपथ घेतली आणि आज आम्ही महाराष्ट्राच्या 40,000 ठिकाणी ज्ञानोबा तुकोबांच्या विचाराची संत मुक्ताई, जनाई, बहिणाई महिला हरिपाठ मंडळ स्थापन करून आमच्या महिलेच्या माध्यमातून मुलांना आणि नंतर समाजाला सामाजिक भान देण्याची भूमिका घेऊन त्यासाठी आम्ही मुंबई, संभाजीनगर आणि आता तिसरी आपल्या ह्या पवित्र भूमीत नागपूर मध्ये ही कार्यशाळा घेत आहोत। या कार्यशाळेमध्ये महाराष्ट्राच्या 400 ठिकाणाहून संपूर्ण आमचे महिला तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, पुरुष तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, विभागीय अध्यक्ष आणि आमचे विश्वस्त आलेले आहेत। आणि या विदर्भात सुद्धा ही भूमिका संतांचे विचार जास्त व्हावेत म्हणून आम्ही मुद्दाम नागपूरला घेतलेला आहे। धन्यवाद।